महिन्यांपूर्वीचं लातूर आणि 3 महिन्यांनंतरचं लातूर। हा चमत्कार नाहीये तर आणखी काय? जिथं जनावरांच्या तोंडाला गवत लागत नव्हतं तिथं आज हिरवी कंच कुरण आहेत। जिथं जमीन खरवडून पाणी निघत नव्हतं तिथं आज धोधो पाणी वाहत आहे। आकाशातून मातकट दिसणारं क्षितिज आता हिरवगार झालंय। माझ्या पाठीमागे आपल्याला जो पाण्याचा खळखळणारा आवाज येतो याचं स्वप्न साताळाकरांनी 2011 पासून पाहिलं। मात्र 2011 पासून ज्या गावाला पाण्याचा टँकरनं पाणी पुरवठा केला जातो त्यांचं हे स्वप्न साकार होणं दुरापास्त होतं। मात्र नाम फाउंडेशन आणि साताळ्यातल्या लोकांनी एकत्र येत मन्याडच्या या उपनदीच्या वर काम केलं आणि त्यांचं स्वप्न साकार झालं। शनिवारी पडलेल्या पावसामुळे या नदीमध्ये आता 74 कोटी लिटर पाण्याचा साठा आहे। कसा साठा झालेला आहे, पाणी कसं थांबलेलं आहे ते पाहूयात। जे दृश्य साताळाकरांना कायम आनंदित ठेवणारं असं दृश्य आता आपल्याला दिसतंय। जवळपास 16 किलोमीटरचं या नदीचं काम झालेलं आहे। या नदीपात्राचं 2 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे, ज्यामुळे इथे 74 कोटी लिटर पाण्याचा साठा तयार झालेला आहे आणि याचा उपयोग आता साताळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी होईल आणि शेतीसाठी होणार आहे। अशी एकूण परिस्थिती आहे, ज्यामुळे साताळ्यातले लोक अक्षरशः आनंदित आहेत। लातूरच्या साताळ्यात अर्ध्या तपापासून दुष्काळ होता, पण नाम फाउंडेशन धावून आलं आणि बिन पाण्याचं साताळा पाण्याचा आगार झालं। मन्याडची उपनदी गेल्या 6 वर्षांपासून कोरडी होती, पण नामनं मनावर घेतलं, गाव सरसावलं आणि चमत्कार झाला। 500 लिटरसाठी झगडणाऱ्या गावाकडे आज मितीला 74 कोटी लिटर पाणी आहे। नाला खोलीकरांनी सरळीकरणाचं काम केलं। 16 किलोमीटरचं काम साताळ्यामध्ये आम्ही पूर्ण केलंय आणि त्याचा फायदा आम्हाला लगेच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसाचा फायदा आम्हाला दिसून आला आणि लागलीच जे वर्षानुवर्ष बंद पडलेले बोर विहिरी होते ते सुद्धा रिचार्ज झाले आणि ते भरून वाहू लागलेले आहेत आणि 3 टँकरचा पाणी पुरवठा असलेला तो बंद झाला आणि दररोजचा शासनाचा जवळपास 10,000 रुपयाचा खर्च वाचलेला आहे। नदी डबडबली तशा विहिरीही ओसंडून वाहू लागल्या, शेत हिरवीगार झाली। नाम फाउंडेशनने जे काम केलेलं आहे त्या कामामुळे या बोरला ऑटोमॅटिक पाणी यायला लागलंय। बघा मोटर म्हणजे लाईट नसताना सुद्धा सारखं पाणी वाहतंय, त्यामुळं सोयाबीनमध्ये सगळं पाणी झालेलं आहे इकडं आणि हे नदी नाल्याचं काम केल्यामुळं ऑटोमॅटिक पाणी यायला लागलं। लातूर शहराला पाणी पुरवण्यासाठी सांगलीहून जलदूत धावून आली, पण गावाकडच्या पाणी टंचाईची दखल कुणीच घेतली नाही। नाम फाउंडेशन सारख्या संस्थांनी मनावर घेतलं आणि आज ओसाड लातूर जिल्हा हिरवा कंच झालाय। दुष्काळात लातूरातला प्रवासही नकोसा व्हायचा, आता आयुष्यही सुकर झालंय। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।